नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आले आहे उपविभागीय कार्यालय वैजापूर का विषय खंडाळा बस स्टँड येथे महामार्ग क्रमांक 752 रोडवरील गतिरोधक बॅकर तात्काळ बसवण्याची जी ती मागल्या भागात आपण बघितली होती का बा प्रशासनाने आणि शासनाने आणि यांनी सांगितलं होतं का बा सध्या 2-4 दिवस थांबून घ्या. तर उपोषणकर्ते थांबले होते, पण आपण जाणून घ्यावा त्यांना आज अशी वेळ आलेली आहे की कबा त्यांना आमरण उपोषण करायची वेळ आलेली आहे. तर आपण जाणून घेणार आहोत की आपल्या सोबत बाळासाहेब जानराव आपल्या सोबत आहे, त्यांची काय प्रतिक्रिया बा. त्यांनी आज उपविभागीय येते का आमरण उपोषणासाठी असते बसलेले आहे. आपला पहिला परिचय. मी बाळासाहेब जानराव, मी खंडाळ्या गावचा रहिवासी आहेत. या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची वेळ आत्ताच तुम्ही विचारली की आम्ही 25 फेब्रुवारी या ठिकाणी विविध कार्यालयामध्ये खंडाळ्यातल्या काही समस्याबाबत आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि 25 तारखेपासून ते 28 तारखेला एक आम्ही खंडाळ्या गावामध्ये रस्ता रोकोही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतं. कारण की गावात एक मोठा या ठिकाणी महामार्ग गेलेला आहे खंडाळ्या गावाहून 752 म्हणून, आणि त्या गावाला जवळपास ते गाव 20,000 लोकसंख्येचा असल्याने त्या ठिकाणी 10 ते 15 खेडे त्या गावाला जोडलेले आणि त्या स्टँडवर खूप गर्दी असती. त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट झाले, अनेक जणांचे जीव त्या ठिकाणी गेले. कारण तो रस्ता चांगला असल्यामुळे, त्या ठिकाणी गाव मोठा असल्यामुळे, तिथं गर्दी असल्यामुळे ते गाड्या खूप मोठ्या स्पीडनं त्या ठिकाणी राहतात आणि ते स्पीड त्या ठिकाणी असल्यामुळे लोक त्या ठिकाणी नुसते खंडाळ्या गावातलेच नाही तर आजूबाजूतल्या खेड्यातलेच नाही, महामार्ग असल्यामुळे ते तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले लोक त्या हव्याने चालू असतात आणि त्या ठिकाणी स्पीड कमी नसल्यामुळे अनेक जणांनी आपले जीव त्या ठिकाणी गमावं लागलेले. म्हणून आमच्या गावकऱ्यांची एक विनंती आहे की जे झालं असेल ते झालं असेल इथून मागं, परंतु इथून पुढं तरी काही घडलं नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब गतिरोधक त्या ठिकाणी बसवण्यात यावा. दुसरी मागणी होती की सरकारने नॅशनल हायवेमध्ये अनेक कोटी रुपये खर्च करून त्या गावामध्ये एक स्ट्रीट लाईट म्हणून खूप मोठा एक ते खर्च त्या ठिकाणी केलेला आहे. कारण की गावाला एक उजाड मिळावा, गावाचा एक नकाशा एक वेगळ्या याच्यावर जावा, गावाला एक ऊर्जा मिळावी म्हणून कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवलेली आहे. 4 वर्ष होऊन गेले, ते खंबे सडत आले परंतु ती स्ट्रीट लाईट चालू होत नाही. आणि त्याचाच नियम आहे की भारतामध्ये जेवढे रस्ते झाले असेल, नगरपालिकेच्या हद्दीत झाले असेल, नगर परिषदच्या हद्दीत झाले असेल किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीत झाले असेल की ती त्या ठिकाणी त्याचं जे बिल येईल ते बिल त्या ठिकाणी नगर परिषदेने, नगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतने ते भरणं आहे. आणि म्हणून खंडाळ्या गावामध्ये 4 वर्षे ते स्ट्रीट लाईट बसून झाले, तो महामार्ग होऊन झाले, परंतु ते तिथले जी ग्रामपंचायत असेल किंवा काही प्रशासकीय अधिकारी मिळून ती स्ट्रीट लाईट सुद्धा त्या ठिकाणी चालू करीत नाही. म्हणून आम्ही गावकऱ्यांना एक विनंती केली, निवेदनात हे केलं की एक तर ती स्ट्रीट लाईट काढून घेऊन जा, नाही तर चालू करा. म्हणून ती एक स्ट्रीट लाईट बी त्या गावाला उजेडात आणण्यासाठी ती स्ट्रीट लाईट बी अर्जंट सुरुवात झाली पाहिजे. म्हणून त्याच्यावर एक आम्ही 28 तारखेला एक रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी गावकऱ्यांनी ठेवलं होतं. आणि त्याच्यात असं परत ती काही शासकीय अडचणी असल्यामुळं, या जिल्ह्याला 144 हे लागू असल्यामुळं प्रशासकचे काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेट घेऊन चर्चा केली आणि तुम्ही आम्हाला 3-4 दिवस द्या आणि 4 दिवसाच्या नंतर तुम्हाला जेही करता येईल आम्ही 4 दिवसात आम्ही तुमचं ज्या मागण्या आहे त्या मागण्या 4 दिवसात पूर्ण करू. परंतु आम्ही 4 तारीख आज उजडली, अजूनही त्या ठिकाणी रस्ता रोको आमच्याकडून आम्ही आता रद्दच केला त्या दिवशी, त्या अधिकाऱ्यांचा सन्मान ठेवून, परंतु त्या ठिकाणी काहीच काम झालं नाही. म्हणून आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करतोय. आता या ठिकाणी आमरण उपोषणचा विषय असा आहे की जोपर्यंत गतिरोधक आणि लाईट चालू होत नाही तोपर्यंत जीव जरी गेले चालेल, कारण त्या ठिकाणी खूप जीव गेलेले
आणि आपला एखादा जीव जर यांना जर बळी लागून ती जर चालू होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी या प्रशासक असन त्या ग्रामपंचायतला असेल का त्या ग्रामपंचायतला अजून एखादा बळी जर लागत असत तर आम्ही बळी देण्यासाठी त्या ठिकाणी बसले. त्यांनी काळजी एवढी घ्यायची की इथून पुढे ज्या घटना घडणाऱ्या आहे त्या तरी टाळाव्या ही आमची इच्छा आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करून ती स्टेट लाईट आणि गतिरोधक त्या ठिकाणी ताबडतोब करावे. त्या ठिकाणी त्यांनी जर आज 2 घंटे जरी केले तरी आम्ही 2 घंट्यात आमचं उपोषण आम्ही सोडून निघून जाणार आहे. आणि नाहीच केले तर आम्ही या ठिकाणी बळी द्यायला बसेल. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही. वैजापूर तालुक्याचे कवटाळे साहेब का बा हे तुमच्या उपोषणाला आले होते तर कवटाळे साहेब तुम्हाला काय शब्द दिला? साहेबांनी त्या दिवशी सांगितलं होतं की बाळासाहेब तुम्ही 4 दिवस आम्हाला द्या. 4 दिवसात जर नाही काम झालं तर मी स्वतः सहभागी त्या तुमच्या आमरण उपोषण असेल तुमचं कोणतंही असेल त्याच्यात आम्ही सहभागी होऊ. साहेबांनी या ठिकाणी बसल्या बसल्या आम्हाला भेट दिली. त्या आंदोलनात पूर्ण ताकदीनिशी मी तुमच्या सोबत आहे म्हणून त्यांना पाठिंबा दिला. ते सहभागी झाले. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी हे बी सांगितलं इथं आता की मी माझ्या लेवलवर जे असन त्यांना संपूर्ण त्या अधिकारी बरोबर बोलतो त्यांच्या बरोबर बोलतो आणि काम लवकरात लवकर मार्गी कसं लागत याची मी ते घेतो म्हणून त्यांनी भेट देऊन या ठिकाणी ती परत त्यांच्या कामाला निघून गेलेले. जर अधिकाऱ्याने जर तुम्हाला नुसतं पत्र व्यवहार केला तर बा का लगेच तुरंत लगेच तात्काळ काम चालू तेव्हा उठणार? आम्ही पत्रावर ह्या ठिकाणी हे पत्र व्यवहार तर मग 4 दिवसापासून चालू आहे. याच्यावर मिटिंगही चालू आहे. पत्र व्यवहारावर जर आम्हाला थांबायचं असतं तर इथं बसलोच नसतो आम्ही शेवटचं एक तर इथून अंत्यविधी निघन नाही तर स्टेट लाईट आणि गतिरोधक होती ही एक आमची ठाम भूमिका. आम्ही पत्र व्यवहार नाही काहीच नाही. जोपर्यंत लाईट चालू होत नाही गतिरोधक त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत मी गावात जाणार नाही. मी संपूर्ण गावातल्या सर्व मित्र परिवार असतील सर्वांना सांगितलं की जोपर्यंत लाईट चालू होत नाही गतिरोधक होत नाही तोपर्यंत मी गावाचं तोंड पाहणार नाही. मी शेवटचा एक हातेर या ठिकाणी उपसून बसलेलो आहे. बाळासाहेब जानराव का बा यांची मागणी अशी का बा इथले माझे लेख अंतयात्रा निघेल नाही तर मग एक तर गतिरोधक तात्काळ चालू करावा. मी केबी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके, वैजापूर.